मित्रांनो, टाटाचे मान्यवर दरेकर सर, पिल्ले सर यांनी आतापर्यंत आपल्याला काय सांगितलं आणि शेवटी असं झालं होतंय की रात्रभर रामायण ऐकलं, शेवटी रामाची स्थापन हा प्रश्न आहे. मग मी जे काय सांगणार आहे ती मात्र वेतन असणार आहे की प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि शेवटमध्ये शिकत राहिलं पाहिजे, वारंवार शिकलं पाहिजे. त्यासाठी कॉलेजला आलं पाहिजे. पालकांची मिटिंग घ्यायची वेळ येता कामा नये. मुलं येतात, कॉलेजला आल्यानंतर सुद्धा प्रेझेंट दिसते पण प्रेझेंट माइंड नसते. काही असं पण असतं, उपस्थिती असते, त्याचं मन वगैरे असतं. तर मग अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये शिकलं पाहिजे. आता गुरुकुल हे संस्था कॉलेज जसं इतर कॉलेज आहे तसंच हे पण कॉलेज आहे आणि प्रत्येकाला वाटतं हे काय कॉलेज झालं, असं आहे तसं आहे, प्रत्येकाची प्रश्न असतात. पण माझं तरी म्हणणं आहे गुरुकुल 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 एक शैक्षणिक संकुल तराणा सहकारी मिळायचे बनले, जसे शिवरायाचे बनले, वातावरण असताना प्रतिकूल. गुरुकुल 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 एक शैक्षणिक संकुल आणि अशाच प्रकारे प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि शिकून धरून मोठं व्हायला पाहिजे. प्रत्येकाचं ध्येय केलं पाहिजे की मला हेच व्हायचे. कारण म्हणून पालकांनी पाठवलेलं आहे, पालकांची पण इच्छा आहे, महत्वाकांक्षा आहे की माझा मुलगा इंजिनियर डॉक्टर झाला पाहिजे, मंत्री झाला पाहिजे, प्रधानमंत्री का होऊ नये, राष्ट्रपती का होऊ नये आणि मोठमोठ्या अपेक्षा आहेत. पगार 1 लाखाच्या वर आला पाहिजे, आजकाल परवडत नाही, महागाई वाढलेली. तर आणि शिक्षकांना किंवा आपले जे टीचर्स आहेत त्यांना पण वाटते की आमचा विद्यार्थी वगैरे जमवला पाहिजे. विद्यार्थ्यांना पण वाटतंय की आम्हाला पण काहीतरी मिळते, पण ती काहीतरी कुठेही गपचत होते आणि ती गपचत आपण दुसऱ्या सांगू शकत नाही. इच्छित जरी असेल तर सांगू शकत नाही. काहीतरी प्रॉब्लेम आहेत, टेक्निकल प्रॉब्लेम म्हणा काहीतरी आहे, पण ते सगळं सोडून आपण कॉलेजला आलं तर कॉलेजमध्ये युनिफॉर्म मध्ये आलं पाहिजे. युनिफॉर्मचं काय महत्व आहे हे मी माझ्या विषयी सांगतो. युनिफॉर्मचे महत्व आहे कारण कुणी सिनेमावाला नाटकवाला नक्कीच नाही म्हणणार. असा जर कॉलेजात तर विद्यार्थी नक्कीच म्हणतील, लोक जर का पगारदार म्हणतील, पण म्हणणार नाही युनिफॉर्ममध्ये कुणीच माफ एखादं युनिफॉर्मचे महत्व आहे कारण युनिफॉर्मने प्रेम वाढते आणि आपली चांगलं संस्कार वाढते आपले आणि अनुशासन. त्यासाठी मेहनत करावी, न लागणे तुम्हा फार. युनिफॉर्मचे महत्व आहे कारण युनिफॉर्म असावा नीट का स्वच्छ न साफ सुथरा, सर्वांच्या आधी नीट वापरून दाखवा आपला तोरा. युनिफॉर्म आपल्याला करू नका उशीर. युनिफॉर्मचे महत्व आहे कारण. त्यानंतर आपल्याला वाटतं कॉलेजवर गेले की काय तर काही सांगणार, हे पाठ करा, होमवर्क करा. आपण प्रवासांना बोललो होमवर्क, जर आमच्याकडे कॉम्प्युटर घरी नसेल तर होमवर्क कसं करायचं, नोट्सवर असं ते होमवर्क करू. किंवा विद्यार्थ्यांना वाटतं काय कॉलेजला टाकलं असंच असतं किंवा काय, तर सर म्हणतात हे पाठ करा आणि ते पाठ करा. पण आमच्या डोक्यात काही बसतच नाही, कारण इथे गडबड लिहिली आहे. घरी गेले की अक्षर कळत नाही म्हणून सारे विसरायचे. मग काय नंबर तर म्हणतात हे पाठ करा ते पाठ करा. आमच्याकडे भाणे असतात. आज काय तर वेळ मिळाला नाही, उद्या काय तर आमच्याकडे पुस्तकेच नाही. रोज नवनवीन बहाणे आम्ही शोधत असतो. त्यात आजकाल तुम्ही काय करा तर म्हणतात हे पाठ करा आणि ते पाठ करा. आपल्यात काही आहेत हुशार मंडळी, त्यांची आमची कशी ठरवली त्यातून आम्ही करू अभ्यास. कॉपी न करता करू आम्ही पास. मग उद्याची काळजी आज कशाला करा तर म्हणतात ते पाठ करा ते पाठ करा. अशा यांचं आहे. त्यानंतर आपल्याला आपले ध्येय नक्की करायचे.
घरून पालकांनी मोठं मतदान घेऊन आपले पाठवलेले कॉलेजमध्ये कारण त्यातून खूप अपेक्षा आहे की उत्तम नागरिक व्हावा, समाजात मोठं स्थान घ्यावं, चांगला पगार मिळावा आणि त्यासाठी आपण बहुभाषिक बनलं पाहिजे. असं सरांनी सांगितलं की कर्नाटकमध्ये गेलं तर तिकडची भाषा तामिळची भाषा आली पाहिजे, बेळगावला गेलं किंवा बेंगलोरला गेलं मग तसं आणि पंजाबला गेलं तर पंजाबी आली पाहिजे. मग आपण काय शिकायचं, तर पंजाबी शिकायची चांगली शिकायची आपण गेलो. मग बहुभाषिक म्हणजे आता बहुचर्चित भाषा म्हणजे आंतरराष्ट्रीय भाषा इंग्लिश आहे ते कुठेही चालते. आपल्या कुठल्याही राज्यात कुठल्याही देशात चालते बाहेर सुद्धा. तसंच भारतात कुठेही जायचं हिंदी पण आली पाहिजे. पण तसंच माझं म्हणणं नाही काही पण शिका कसंही वागा पण तरी सुद्धा मी मराठी माझा मराठीपणा नाही सोडायचं नाही. मराठी जपान इतर काही शिका असं माझं म्हणणं आहे. तर मित्रांनो आपण आपल्या भाषी आपण करणार आहोत त्यासाठी प्रत्येक जण म्हणत असतो की मी शिल्पकार माझ्या भाग्याचा शिल्पकार आहे, काय करायचं ते मी ठरवणार आहे. मग मी माझं काय होतं तुम्ही ठरवेल, इंजिनियर होईल किंवा डॉक्टर होईल, तुम्हाला काय करायचं. तर माझं म्हणणं नाही तुझं तुझा भाग्याचा निर्माता तुझं किरे भाग्य जाता केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे संत सांगून गेले आपण ऐकलेच पाहिजे उच्चंकल वागून कोरे तुझा निर्मितो मी आता तुझ तुझा भाग्य विधाता तुझ किरे भाग्य निर्माता ध्येय तुझे निश्चित करतो ज्या मार्गे चालू लागतो अडथळा आला तर का मार्गदर्शन घ्यावा तू स्वतःला काहीतरी समजू नकोस माझ्या प्राता तुझ तुझा भाग्य विधाता तुझ किरे भाग्य निर्माता वडिलांना मान दे रे सर्वोत्तम स्थान दे रे बायको मुले सांभाळून या जगी रमसुबाई रे या जगी रमसुबाई रे अहंकार दूर ठेवणी धरी रे सज्जन पंथा तुझ तुझा भाग्य निर्माता तुझ तुझा भाग्य विधाता. अशाने काय सर्वांनी खूप शिकावं, पालकांच्या गुरुजनांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या एवढीच अपेक्षा मी ठेवतो आणि कार्यक्रम संपतात जाहीर करतो. विद्यार्थी आणि पालकांनी फक्त थांबायचं बाकी गेले ते चालतं.